नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. आता सायली आणि अर्जुन प्रियाच्या वागण्यामुळे खूप त्रासलेले असतात. अर्जुन म्हणतो, पण बायको, आज जे काही झालं त्यावरून तू प्रियाला शिक्षा नाही करणार. तिने आज जे केलं ना त्याच्यावरून तिला शिक्षाही मिळायलाच हवी. पण तू इतकी शांत कशी? सायली म्हणते, तिला तर शिक्षा मिळायलाच हवी, पण अश्विन भाऊजींचा तिला पूर्णपणे पाठिंबा असतो, त्यामुळेच तिची खूप मजल वाढत चालली आहे. तिला उत्तर मिळणार. तुम्ही फक्त आज संध्याकाळी बघा काय होतंय ते. आता इकडे कॉन्स्टेबल महिपतकडे येतो आणि तुम्हाला भेटायला कोणीतरी वकील मॅडम आले आहेत, चला असं म्हणतो. आता महिपतला प्रश्न पडतो आणि तो विचारतो, कोण? दामिनी मॅडम आल्यात का? कॉन्स्टेबल म्हणतो की नाही, ते मला काही माहीत नाही, पण तुम्हाला भेटायला आले आहेत त्यामुळे चला. तर त्याच्या हातामध्ये बेडी घालतो आणि त्याला घेऊन पुढे येतो. एक वकील पाठमोरी उभी असते. महिपत तिला वकिलीनबाई अशी हाक मारतो आणि ती जेव्हा त्याच्याकडे पाहते तेव्हा तर महिपतला खूपच मोठा धक्का बसतो. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी असते. तिच्या वडिलांना भेटायसाठी ती वेश बदलून आलेली असते. कॉन्स्टेबल शेजारी असतो त्यामुळे महिपत तिच्याकडे पाहतच राहतो, काहीच बोलत नाही. आता इकडे सायलीचं बोलणं अर्जुनला काही कळत नाही. अर्जुन म्हणतो की नेमकी काय करणार आहेस तू संध्याकाळी? तेव्हा सायली म्हणते, तुम्ही पाहता खरं वाट, कारण कसं आहे ना, प्रिया प्रत्येक वेळी अश्विन भाऊजींमुळे सुटते, कारण अश्विन भाऊजींचा खूप ठाम विश्वास आहे ना तिच्यावरती. पण असंही मागच्या वेळेस जेव्हा ती रात्रभर खोटं सांगून बाहेर थांबली होती ना, त्यावेळेस अश्विन भाऊजींच्या समोर तिचा खोटेपणा आलाच आहे. आता फक्त मला पुराव्यानिशी त्यांच्यासमोर सगळं दाखल करायचं आहे. एकदा का प्रियाचा हा सपोर्ट निघून गेला तर मग आपल्याला तिला जाळ्यामध्ये पकडता येईल. आता इकडे महिपत आणि साक्षी दोघेही समोरासमोर बसतात. साक्षी म्हणते, तर महिपत शिकरे, बोला, तुम्ही इथं कसे काय आलात आणि काय काय गुन्हे केलेत ते सगळं व्यवस्थित मला सांगायचं. तेव्हा महिपत म्हणतो, अहो मॅडम, काहीच नाही हो, पोलिसांनी मला अटक केलं आणि इथे घेऊन आले. साक्षी विचारते की तुम्ही बिल्डर आहात ना? आता ही सगळे खोटे खोटे प्रश्न विचारत असते आणि मुद्दाम कॉन्स्टेबलसमोर नाटक करते की ती खरंच महिपतची वकील आहे आणि महिपतसुद्धा तसं नाटकच करत असतो. आता तितक्यात साक्षी खोकला येण्याचं नाटक करते आणि पाणी हवं म्हणून त्या कॉन्स्टेबलला तिथून ती पाठवून देते. साक्षी लगेच महिपतची चौकशी करते, अण्णा तुम्ही कसे आहात आणि तुम्ही कसे काय पकडले गेलात? काय झालं मला सांगा ना अण्णा. तेव्हा महिपत विचारात पडतो की ही इतकी काळजीमध्ये आहे ना, तर हिला काही सांगावं की नको. तो म्हणतो की लेकरा, किती दिवसांनी तुला पाहतोय मी, मला फक्त तुला डोळे भरून पाहू देत, पुन्हा कधी पाहिल का नाही सांगता येत नाही. आता महिपत साक्षीला काही सांगण्याचा विचार करणार, पण तेव्हा त्याला त्या कॉन्स्टेबलने दिलेली धमकी आठवते, तो व्हिडिओ देखील आठवतो. मग त्यामुळे तो विचार करतो की हिला काही न सांगितलेलंच बरं, आणखी तिला टेन्शन द्यायला नको. त्यामुळे तो तिला सावध करायचं ठरवतो. महिपत तिला म्हणतो की हे बघ लेकरा, आजपासून आत्ताच्या या घडीपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, अगदी त्या नाग्यावर सुद्धा नाही आणि त्या प्रियावर तर नाहीच नाही. आणि तितक्यात कॉन्स्टेबल तिथे येतो आणि त्यामुळे ते दोघंही लगेच आपापला विषय बदलतात आणि साक्षी लगेच तिच्या फाईल्स उचलते आणि तिथून निघून जाते. आता इकडे सुमन तिच्या खोलीमध्ये बसलेली असते. प्रतिमा तिला जेवायला बोलवायसाठी येते आणि खालीच जेवण करू आपण असं म्हणून ती तिला काही बोलणार, तितक्यात नागराज तिथे येतो आणि नागराज म्हणतो की मी सुद्धा तेच बोलायला आलो होतो. अगं सुमन, चल ना, मी तुझ्यासाठी जेवायचं थांबलोय, आपण दोघेही जेवण करूयात. वहिनी तुम्ही जा, मी सुमनला घेऊन खाली येतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, काही नको, मीच तिला घेऊन जाते. आणि मग ती तिला खाली घेऊन यायला लागते आणि सायली अर्जुनच्या प्लॅननुसार नागराजला पाहून ती लगेच पॅनिक अटॅक आल्याचं नाटक करू लागते. तिला त्रास होतोय असं हे पाहिल्यानंतर प्रतिमा म्हणते, भाऊजी तुम्ही जा बरं इथून, तिच्यासमोर येऊ नका. आणि नागराज मनातच विचार करू लागतो की नेमकी हिला अचानक काय झालं, पण जे काय होतंय ना ते बरंच आहे, हिला वेड लागते की काय. पण मी इथून गेल्यानंतर हिने माझ्याबद्दल काही बोललं नाही म्हणजे मिळवलं. आता सुमन त्याच्याकडे रागारागात बघतच असते, घाबरूनच बघत असते. प्रतिमा पुन्हा म्हणते की भाऊजी तुम्ही जा हो इथून आणि ती सुमनला शांत करू लागते. नागराज लगेच तिथून निघून जातो.
आता इकडे अश्विन प्रियाला जेवायला मागतो, पण प्रियाचं लक्ष मोबाईलमध्ये असतो. अश्विन पुन्हा तिला आवाज देतो आणि जेवायला वाढ, भूक लागली आहे असं म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, हो लगेच वाढते. हे काय, मी आपल्यासाठी ना फ्राईड राईस मागवला होता आणि लगेच जेवायला वाढते. आणि इकडे इकडे शोधू लागते, पण तिला काही तिचं पार्सल दिसत नाही. अस्मिता म्हणते, म्हणजे आजही तू बाहेरूनच मागवलं आहेस का? म्हणजे घरी स्वयंपाक करत नाहीस आहेस आणि आता पार्सल मागवतेस, पण ते सुद्धा तू कुठं ठेवलं आहे हे तुझ्याच लक्षात नाही. अश्विन विचारतो, अगं पण तू नक्की पार्सल मागवलं होतंस ना? तेव्हा प्रिया म्हणते, हो हे काय बघ ना, ऑर्डरसुद्धा प्लेस झाली आहे. मी माझ्या स्वतःच्या हाताने घेतलं होतं आणि ओट्यावरती ठेवलं होतं. एक नजर ती सायलीकडे मारते आणि म्हणते, हां आत्ता आलं माझ्या लक्षात, या सायलीनेच पार्सल लपवून ठेवलं असेल. म्हणजे आपण दोघांनी जेवू नये असंच हिला वाटतं, म्हणून तर आपलं जेवण तिने लपवून ठेवलं ना. अश्विन म्हणतो, मला तर या गोष्टीवरून कटकट नको आहे. तो उठायला लागतो तितक्यात पूर्णाजी तिथं येतात आणि म्हणतात की आपल्या घरामध्ये भरल्या ताटावरून कोणीही उठत नाही, त्यामुळे तू इथून उठायचं नाहीस. प्रताप म्हणतो, अगं ताट भरलेलं असेल तर ना, त्याचं ताट बघ रिकामच आहे आणि हिने आजही काही स्वयंपाक केलेला दिसत नाही आहे. आता प्रिया जेव्हा सायलीवरती आरोप करत असते ना, तेव्हा विमल त्या ठिकाणी येते आणि तन्वीताई, हे तुमचं पार्सल तिकडे ठेवलं होतं, तुम्हीच बघितलं नाही असं सांगते. तेव्हा मात्र प्रिया चांगलीच तोंडावरती पडलेली असते. पण प्रिया पुन्हा कांगावा करू लागते. अश्विन म्हणतो, सायली खरंच तू असं केलं आहे? म्हणजे आत्ता आत्ता कुठे मी तुझ्याशी चांगला वागायला लागलो होतो आणि तू आता हे काय करतेस? तू आम्हाला जेवायला वेळेवर मिळू नये म्हणून खरंच तू पार्सल लपवून ठेवलंस? सायली त्याला जेवणाचं ताट देते आणि म्हणते की अश्विन भाऊजी, आपल्या घरच्या माणसांना उपाशी ठेवावं इतकी निर्दयी मी तरी नाही आहे. जेवण लपवून ठेवणं हे तुमच्या बायकोची सवय आहे. आज तुमच्या बायकोमुळं अस्मिताई आणि पूर्णाजी उपाशी राहणार होत्या, हे तुम्हाला माहिती आहे का? दुपारी सुमन काकींना सोडवायच्या वेळेला मी घरातून सगळा स्वयंपाक करून निघाले होते, तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. सायली सांगते की मी आल्यानंतर घरामध्ये स्वयंपाकच शिल्लक नव्हता. ते सगळं अन्न प्रियाने फेकून दिलं होतं आणि हा आहे त्याचा पुरावा. आता अश्विन त्या व्हिडिओमध्ये प्रियाला जेवण कचराकुंडीमध्ये टाकताना पाहतो आणि त्याला तर प्रचंड धक्का बसतो. घरातील सगळेजण तो व्हिडिओ पाहतात. पूर्णाजी तर प्रचंड चिडते. म्हणजे तन्वीचं हे वागणं म्हणजे अतिशय लाज वाटण्यासारखं आहे. अण्णाचा असं कोणी अपमान करतं का? तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी खरंच तू हे असं केलंस? पूर्णाजी म्हणते, अरे सायलीला खाली दाखवायचं, कमीपणा तिला आणायचा म्हणून ही पोरगी कुठल्याही थराला जाऊ शकते. आता अश्विनसुद्धा तिच्यावरती प्रचंड चिडलेला असतो आणि तन्वी नेहमीप्रमाणेच काही ना काहीतरी कारणं द्यायला सुरुवात करते. अर्जुन म्हणतो, तन्वी आता खोटं बोलायचा प्रयत्नही करू नकोस का? कारण तुला ते अन्न फेकताना आम्ही स्वतः दोघांनीही पाहिलेलं आहे आणि तो घडलेला सगळा प्रकार सर्वांना सांगू लागतो. जेव्हा ते सुमन काकीला सोडवून घरी परत येत असतात त्यावेळेस अर्जुन आणि सायलीला तन्वी दिसते आणि मग सायली लगेच तिच्या फोनमध्ये सगळं रेकॉर्डिंग करून घेते. आता दोघांनाही प्रश्न पडतो की नेमकी ही इथे काय करते आहे. ते दोघेही गाडीच्या खाली उतरून पाहतात. जवळ जाऊन त्या बॅगमध्ये चेक करतात तर ते सायलीने बनवलेला सगळा स्वयंपाक असतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसतो. तन्वी नेहमीप्रमाणे पुन्हा काही ना काहीतरी कारणं द्यायला सुरुवात करते. अश्विन तिच्यावरती इतका जोरात ओरडतो की तन्वी कुठलंच एक्सप्लेनेशन देऊ नकोस हा. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की हा व्हिडिओ खोटा आहे? तुझा खोटेपणा माझ्या अगोदरच लक्षात आला होता, पण तू इतक्या खालच्या पातळीला उतरशील, अन्न फेकून देशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतंस. तू पूर्णाजीचा आणि अस्मिताईचा सुद्धा विचार केला नाहीस. अगं पूर्णाजींना जेवल्यानंतर गोळ्या घ्याव्या लागतात, अस्मिताई गरोदर आहे आणि या सगळ्यांचाही विचार तू केला नाहीस. इतक्या खालच्या पातळीला उतरलीस तू. लाज वाटते आज मला तुझी. कारण काही का असेना, पण तू या घरातल्या सगळ्यांना उपाशी ठेवलंस ना. आज तुझी ही शिक्षा आहे की आज दिवसभर तू जेवण नाही करायचंस. आता मात्र प्रियाला चांगलाच धक्का बसलेला असतो. अश्विन जो तिच्या पुढं करत असतो तो आज तिच्या विरोधामध्ये उभा असतो. हे पाहून तिला चांगलाच धक्का बसलेला असतो आणि घरातल्या सगळ्यांना खूप आनंद होतो की प्रियाचा खरा चेहरा हळूहळू का होईना अश्विन समोर येतोय. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.